नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. चला, आज आपण पुन्हा एक नवीन गोष्ट ऐकूया. बघा, एक मूर्तिकार असतो. तो अतिशय सुंदर मूर्त्या बनवत असतो. त्याला मूर्त्या बनवण्याची खूप आवड असते. त्या गावात की एक मंदिर बांधणं सुरू असते. मग ज्याला जी सेवा द्यायची आहे ती त्याने त्या ठिकाणी येऊन द्यावी असं ठरते. आता त्या गावात जे गवंडी काम करणारे हुशार असतात, कारागीर, ते बाकीचे कामं करू लागतात. प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार मंदिराला सेवा देत असते. मग कोणी कर्मी असतो, तो सुंदर रंग देऊ लागतो. कोणी फुलझाडं लावणारे असतात, ते झाडं वगैरे लावू लागतात. म्हणजे ज्याला जे जे काम चांगलं येतं ते ते काम तो करत असतो. त्या गावातला हा मूर्तिकार काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतो. त्यामुळे तो जेव्हा परत येतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला कोणतं त्याच्या आवडीचं काम काही दिसत नाही. पण त्याला मूर्त्याच खूप सुंदर बनवता येत असतात. आणि समोरच्या ज्या बाजूला ज्या मूर्ती बनवण्याचं कार्य असते ते इतर मूर्तिकारांनी घेऊन घेतलेलं असते. त्यामुळे त्याला असं वाटते, आता मी काय कार्य द्यावं मंदिरासाठी, मी काय करू शकतो आता. मग तो विचार करतो की आपल्याला सर्वात छान कोणतं कोणतं काम येते, तर आपल्याला मूर्तिकाम येते. मग आपण मूर्तिकामच करूया. आणि म्हणून त्या ठिकाणी कुठे मूर्ती सुंदर बसवता येते तो बघू लागला. परंतु मंदिराच्या समोरील बाजू तर सर्व इतर मूर्तिकारांनी आपलं कार्य सुरू केलेलं असते. मग पाहतो तो मंदिराच्या मागच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये एक जागा असते. मग त्याच्या लक्षात येते की ठीक आहे, मी या ठिकाणी माझी मूर्ती काम करेल. मग त्या ठिकाणी तो त्या कोपऱ्यामध्ये आपलं मूर्ती बनवण्याची कला अतिशय प्रामाणिकपणे आणि सुंदर रीतीने तो करत असतो. मग त्या गावात तो इतक्या बारकाईने आणि सुबक पद्धतीने ते काम करत असतो की जाणारा येणारा प्रत्येकजण त्याच्या कार्याकडे पाहून चकित होत असतो की हा किती सुंदर कार्य करून राहिला. पण याला काम कुठे मिळालं आहे, ते एकदम कोपऱ्यामध्ये, ज्या ठिकाणी फार क्वचित कोणाची नजर पडेल अशा ठिकाणी तो ते कार्य करत असतो. मग त्याचं काम जेव्हा सुरू असते त्या दिवशी सहजच एक व्यक्ती त्या ठिकाणून जातो आणि त्याची इतकी मेहनत बघून त्याला सहज म्हणतो की हे मूर्तिकार दादा, तू खूप मेहनत घेतो आहे, पण पहा बरं, तुझी ही जागा किती कोपऱ्यामध्ये आहे. फार क्वचित एखाद्याची नजर पडली तर पडली तुझ्या मूर्तीवर, बाकी कोणाला तर ती मूर्ती दिसणारसुद्धा नाही. मग तू कशाला तितकी मेहनत घेतो आहे त्या ठिकाणी. तेव्हा तो हसतो आणि त्याला म्हणतो की ठीक आहे, जाणणारा येणारा किंवा कोणी व्यक्ती याची नजर नाही पडली तरी चालेल, परंतु ज्याला पाहायचा आहे तो परमेश्वर माझ्या कलेला आणि माझ्या मेहनतीला नक्कीच पाहील. कोणी नाही पाहिलं तरी चालेल, परंतु जो ईश्वर सर्व या जगताला बघतो आहे तो नक्कीच माझ्या या कलाकृतीला बघेल. आणि खरंच तो या मूर्तीला बघून आनंदित होईल का, आणि त्यासाठी ती किती चांगली करता येईल याचा मी प्रयत्न करीत आहे. बघा, तात्पर्य काय निघतं या गोष्टीचं, की प्रत्येक व्यक्तीने आपलं कार्य हे अतिशय प्रामाणिकपणे करावं. मग ते कोणी बघो अथवा न बघो. बघणारे डोळे भरपूर असले आणि त्यांनी कौतुक नाही केलं तर आपण नाराज होता कामा नये. परंतु आपलं कार्य कोणी बघितलं नाही तरी परमेश्वर मात्र तुम्ही केलेलं कार्य हे बघतच असतो आणि तुम्हाला त्याची पावती तो देतच असतो. तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात त्या फक्त तुमच्या मेहनतीचं फळ नसतात, तर तुम्हाला मिळालेल्या तुमच्या प्रामाणिकपणेचा प्रसादही असतो. आणि म्हणून आपलं जे कार्य आहे ते अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य नाही काय. राधे राधे.